आज आपल्याला जायचं आहे गडदे लावायला आणि हे समोर आहेत ना ते खेकड्यांसाठी ट्रॅप आहेत, गडदा मी म्हणतो. आता लावायचे आणि मग उद्या सकाळी काढायला यायचं. आवाज तर येते त्याच्यामध्ये एका तीन हा एक काढला. किती भेटले रे? हा रे चांगली भेटली. त्याच्यामध्ये किती भेटली? 3. हा मस्त भेटला रे. हा ह्यानेच त्याला मारला आहे. मजबूत मोठा साईज आहे, मस्त साईज भेटली. अगो बाप रे काय रे हा बघा मारून टाकलं रे. ह्याच्यामध्ये पण आहे काय रे हे काय सगळीकडे बाहेर पडता काय हा केवढा आहे. ट्राय कर बाबूदा. आज आपल्याला जायचं आहे गडदे लावायला आणि हे समोर आहेत ना ते खेकड्यांसाठी ट्रॅप आहेत, गडदा मी म्हणतो. त्याची सगळी तयारी चालू आहे. आणि खेकड्यांना जो खायला टाकणार ना तर आपण त्या कोंबडीच्या आतड्या किंवा कोंबडीचा जो वेस्टेज असतो ना चिकनचं ते टाकणार आहोत. मला दाखवतो आहे बघा, असं असतो. किती गडदे बघा, 1 2 3 4 5 किती आहेत रे? 5 गडदे आहेत. हा बघा असा गडदा असतो. हा बांबू पासून ना वळलेला आहे आणि इथून खाना पण टाकायला असेल आणि खेकडे बाहेर काढायला. इथून आतमध्ये हा दिसतो ना, इथून आतमध्ये असा खेकडा जाणार. गेल्याच्या नंतर मग इथून आपण सकाळी आपण बाहेर काढू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये खायला टाकतात. आणि हा वरती झाकण दरवाजा आहे, झाकण बंद करून घ्यायचं. 3-4 वर्ष तरी हे व्यवस्थित टिकतात. बांबू पासून वळून घेतलेले आहेत. आता हे शक्यतो ह्या खूप बघायला आपल्याला कमी भेटतात. आता संध्याकाळी जवळ आता 7:30 व्हायला आलेत. तर नदीवर पोहोचेपर्यंत 7:30 होणार. तर मी उद्या सकाळी काढावे लागतात. पाऊस यायला नको. वातावरण तुम्ही बघाल ना तर सगळं पूर्ण पावसाचं वातावरण झालंय. हे व्यवस्थित ठेवावं लागतील. चष्मा व्यवस्थित ठेवावं लागेल ना, नाहीतर गेला. काल लावलेले उद्या सकाळी आपल्याला बघूया मग किती भेटतात ते. अरे एक झाला रे. अरे पण अजून जास्त होते ना रे. बर्नीचे पण करतात. पाईप कुठे आहे? पुढे हा पाईप. हा बघा हा एक आहे ना, हा पाईपाचा बनवलेला आहे. बघा कसं आहे, पीयूसी पाईप असतो ना त्याचा बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये किती 2 लिटरची थंड्याची बॉटल आहे ना रे. 2 लिटर थंड्याची बॉटल आहे बघा. ती इथे पुढे तोंडावरती कट करून बांधलेली आहे. आणि हा दरवाजा आहे. ह्याच्यात शिरतात का? गल टाकायला कुठे गेलेलात? माटवण खाली धावात. हा हा भोईदाच्या ढवामध्ये एक तुटतरी फक्त. हा वरती पत्रा लावलेला आहे. हे फाडतात पण ना रे जास्त आले तर. आता हे पारंपरिक ट्रॅप आहेत ना, पूर्वी लावायचे ते आहेत. आता हे खूप कमी दिसतात. आता बरण्या पण लावतात.
आणि 15 लिटरची जी बरणी असते तिचा पण ट्रॅप बनवतात. PVC पाईपची पण ट्रॅप बनवतात. व्यवस्थित बांधावे लागणार आहेत. नदीला तर आज पाऊस आहे आणि नदीवर जाऊनच कळेल आपल्याला किती पाणी आहे. इकडे चवळी लावलेली आहे. आणि ट्रॅप बघा कोणते कोणते केले. तर ही बरणी आहे. ही म्हणाल ना मी, बरणीचा एक ट्रॅप असतो 15 लिटरची बरणी, तिचा ट्रॅप हा असा ट्रॅप केलाय. आता शक्यतो हे बरणीचे जास्त लावतात. इकडे कट केलं नाही, ते हा दरवाजा केला. ह्याच्यामध्ये पण शिरतात ना रे बरणीत. जा ना बाबा, घरी जा, घरी जा. आता तर आपण नदीवर चाललोय आणि वरती आकाशात बघा ढग किती आहेत. पाऊस आहे आज. वरती लागला. भेटले पण पाहिजे तर एक ठिकाणी. आता थोडासा उशीरच झालाय. म्हणजे गावाला ना, मी आज सकाळीच गावाला आलोय आणि आज इकडे एवढा पाऊस आहे ना. मुंबईला तर पाऊसच खूप कमी आहे आणि आज पाऊस आहे भरपूर. तर आमचा प्लॅन चालला गर्दे लावायची की नाही. जर रात्री पाऊस पडला ना तर वाहून जायचे चान्सेस असतात. पण आता आपण त्याच्यावरती चांगला चेपणा ठेवूया. म्हणजे दगड वगैरे आहेत ना ते व्यवस्थित ठेवायला लागतील. आणि खेकडी भेटण्याचे चान्सेस आहेत. 5 गड्डे आहेत. तर त्याचा रिझल्ट आहे तो आपल्याला उद्या सकाळीच कळेल. आणि ही आपली नदी आहे. हे बघा इकडे खाली आता उतरायचं आहे. चला, हे खेकड्यांचे ट्रॅप आहेत. पारंपरिक पद्धती खेकडे कसे पकडतात ना, ह्याला एवढी काही मेहनत नाही. आता लावायचे आणि मग उद्या सकाळी काढायला यायचं. नदीमध्ये आलो ना की खूप जास्त काळोख वाटतो. इकडे तर पूर्ण काळोख आहे रे नदीमध्ये. बघा इथे समोर टॉर्च दिसतीये ना, तिकडे ते लोक गर्दा लावतात. आता इथून दिसत पण नाही, काळोख झालाय पूर्ण. हे बघा व्यवस्थित वरती दगड ठेवा रे, पाऊस पडला ना रात्री. ही अशी नदी आहे पूर्ण, काहीच दिसत नाही. आता बाहेर उजेड आहे पण इकडे खूप जास्त झाडं असल्यामुळे ना काळोख दिसतो. तो बघा तिकडे ओमकार आहे, दगडी वगैरे काढून घेतलाय आणि तिथे ते गर्दा लावतोय.
उजेडच दिसत नाही काय. बघा आता हा पण गेलाय, बाबू पण गेलाय तिकडेच. तुम्हाला आता दिसतंय की नाही माहिती नाही. हे बघा तिकडे दोघे जण आहेत. 2 गडदे आत्ताचे लावून झालेत. अजून बाकीचे पण अजून 3 गडदे लावायचे आहेत. थोडंसं लेटच झालं आहे, पण आता उद्या सकाळी आपल्याला कळेल किती खेकडे मिळत आहेत. आणि हा इझी पद्धत आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही ना मच्छी पण टाकू शकता. आता आम्ही कोंबड्यांच्या जो कोंबड्यांचा वेस्टेज असतो चिकनचा, पाय असतील किंवा मग आतड्या वगैरे असतात त्या टाकू शकतो. आणि ही अशी नदी आहे. आणि इथे अजून 3 गडदे आहेत शिल्लक लावायचे. काळोख झाल्यामुळे त्या जागा पण कुठे भेटेल की नाही माहिती नाही. साईडला लावून ठेवलं ना तरी पण खेकडे आहेत त्यातमध्ये शिरतील. हे बघा गडदा आहे ना, गडद्याचा तोंड खालच्या साईडला करायचं. काय शुभ सकाळ मंडळी. तर सकाळचे 6:15 झालेत आणि आम्ही म्हणजे काल रात्री गडदे लावले होते आपण, ते आता काढायला चाललो आहे. आम्हाला वाटलेलं रात्री पाऊस पडेल, पण पाऊस रात्रभर आहे पण एवढा जोरात नाही. एकदम रिमरिम पाऊस पडत होता. आता जाऊन बघूया काय भेटतंय का. आणि एवढा गार लागतोय ना, आता ह्या लोकांना उतरावं लागणार आहे नदीमध्ये. आणि बाहेर वातावरण बघा ना काय भारी झालंय. काहीतरी भेटतील ना रे. 2 जागा शोधून लावले, आता कळेल. गडद्याचा हाच आहे, जर तुम्ही आपण संध्याकाळी लावायचे आणि सकाळी येऊन काढायचे. कधी कधी पूर्ण फेल पण जातात. आता आपले 5 गडदे आहेत, फेल जाणार नाही अशी. आता हे तर म्हणतात आहे की एकदम जागा आहे खूप भारी आहेत, तिथे 100% किवी भेटणार. आता जाऊन कळेल आपल्याला. आणि हे बघा इकडे पाऊस पडून गेलाय, त्यामुळे डोंगरामध्ये धुकं बघा कसं आहे. हा तुम्हाला मोबाईलमध्ये आवाज येतोय की नाही माहिती नाही. मोर ओरडतात, मोर. बाहेर उजेड असलं ना तरी नदीमध्ये बघा काळोख वाटतं पूर्ण. नदीमध्ये पूर्ण काळोखच वाटतो ना. नदीमध्ये काळोखच वाटतोय. आपण बाहेर आलो तर बाहेर बघ उजेड आहे. धडपडायला होत आहे आणि एवढा गार लागतोय ना पाण्यात उतरलोय तर. इकडे खाली खाली आपण आलो ना पूर्ण काळोख वाटायला लागलाय पुन्हा. हा इकडे एक लावलाय तो आता काढतोय. बघ दिसतोय काय आहे का. आणि ओंकार तिकडे गेलाय नदीमध्ये बघा अजून काळोख आहे. 6:30 झाले असतील जवळजवळ. अरे भिजायला लागणार तुला. काढलाय आहेत बाहेर गेल्यावरती पण बघूया. आता इकडे काय दिसत पण नाही. आवाज तर येतोय.
काय आहे का? भरलाय? हाय भरलाय म्हणतो, भरलाय. दिवड शिरला ना आतमध्ये? दिवड आहे ना, दिवड. दिवड शिरला ना म्हणून हिरवी आले. वरती घेऊया हे सगळं. चल वरती घेऊया, वरती. वरती एक होता ना, तो काढलाय. त्याच्यामध्ये पण खेकडे आहेत. आणि आता खाली काढायला गेलाय. ह्याच्यामध्ये आहेत का? दोन्ही ह्याच्यामध्ये. म्हणजे आतापर्यंत जे 3 भेट लावलेले आपण ते काढले. त्याच्यामध्ये 3ही ह्याच्यामध्ये खेकडी आपल्याला मिळालेत. तर बाहेर जाऊन आपल्याला कळतील किती आहेत. आपण नदीवरती जेव्हा ब्रिजवरती जाऊ ना वरती, पाणी अजून थोडंसं कमी हवंय ना. सावकाशी रे. 3 काढून झालेत गडदे. आता एक हा दुसऱ्या ठिकाणी, इकडे 2 आहेत. इथे एक आहे. त्याच्यामध्ये बघूया काय मिळतोय का. आतापर्यंत फेल एक पण गेला नाही. प्रत्येकामध्ये 2-2, 3-3, 4-4 असे आहेत. एका ह्याच्यामध्ये पान दिवड आलाय. आहेत ना ह्याच्यामध्ये पण आहेत म्हणतोय. म्हणजे आपले बाकीचे काय अजून फेल नाही गेले. चला तर बाहेर पडूया. बाहेर गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आपल्याला किती खेकडी मिळाले. नदीतून जरा सावकाशच जावं लागणार आहे. पाचच्या 5 गडदे आपण काढले. आणि सीन असं झालाय की 2 गडद्यामध्ये दिवड शिरलाय. पण ना दिवड शिरला ना तर त्याला खाल्ली पाहिजे पहिलीच, आहे ना. वजन झालंय. आणि 2 गडद्यांमध्ये दिवड शिरलाय. आता इथे बाहेर काढावं लागेल तेव्हा आपण बघूया खेकडे पण किती भेटलेत. पण एक पण फेल नाही गेलाय. सगळ्यातून 3-3, 4-4 असे खेकडे आहेत. आणि साईज पण चांगली आहे. ही आपली नदी. पाणी अजून बराच आहे. पाणी थोडासा कमी झाला पाहिजे. काय करायचं आता? काढायला लागेल ना. काढूया ना. घरात काढायला न्यायचं. 1, 2, 3, 4. आता आपण बाहेर नदीवरती आलो आहे. आणि तुम्हाला मी जे दिवड म्हणतो ना, पाणसाप असतो तो पाणसाप बघा. बघा ह्याच्यामध्ये त्याची शेपटी दिसते. आणि ह्याच्यामध्ये पण बघूया. अरे ह्याच्यामध्ये खेकडा चांगला आहे. पिवळा साईज आहे रे पूर्ण. पण हा सफेद दिसतोय ना, तो मोठावाला दिवड शिरलाय आतमध्ये. हे बघ ह्याच्यामध्ये बघूया. यात बघ किती खेकडे. 4-5 आहे. नका बघूया. आतमध्ये दिसत नाही. ह्याच्यामध्ये पण आहेत रे. घरी जाऊन बघायला लागणार आहे. त्याला घरी जाऊन काढू. घरी जाऊन काढूया. पहिला बघितलास तेव्हा काय वाटलं? भरपूर भरला आहे. पण ते देऊळ अरे दिवड असलं तरी भीती वाटते. चला आता घरी जाऊया. आणि चला गडदे आपण 5 लावलेले ते सगळे गडदे काढले आहेत. आता घरी जाऊया. म्हणजे जवळजवळ प्रत्येकामध्ये 2-2, 3-3, 4-4 अशी खेकडी आहेत. म्हणजे आपल्याला एक 12-15 तरी खेकडी मिळतील. प्लस त्याच्यामध्ये दिवड शिरले ते वेगळेच. ते पण घरात जाऊन सगळे काढावे लागणार आहेत. आता इथे आपण पिशवी आणली नाही, नाहीतर इकडे सगळं साफ करून घ्यायला झालं असतं.
तर असा ओव्हरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ होता. म्हणजे ही पारंपरिक खेकडे पकडण्याची पद्धत आहे. हे पूर्वीपासून चालत आले. बांबूपासून हे गडदे आहेत, ते गडदे वळतात. आम्ही ह्यांना गडदे म्हणतो. तुमच्याकडे काही वेगळा शब्द असेल ना तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग हे संध्याकाळी त्याच्यामध्ये आपण कोंबडीचा वेस्टेज असतो चिकनचा ते टाकू शकतो, किंवा मग मच्छी असेल ती टाकू शकतो. अजून मुरी मासा म्हणतात ना, मुशी, तिचा वेस्टेज असतो ते पण टाकू शकतो, त्याला पण येतात. आणि मग संध्याकाळी लावून सकाळी असं लवकर येऊन काढायचे. फक्त एवढंच असतं की भिजावं लागतं सकाळ सकाळ. पण आपण जे काल लावले ना त्याला आता आपल्याला थोडीफार तरी खेकडी मिळालेत. तर असा ओव्हरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ होता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि आता घरी जाऊन बघूया किती खेकडी मिळालेत. ह्याच्यामध्ये हे आहे का, दिवड आहे का? हा दगडीत लावायला लागतं. तिकडे खाली पुढे लावलं तो खाली जाऊ परत त्याच्यावर पडत तेवढू त्याच्यात नाही एवढा काय रे, इकमण बाहेर येत नाही अजून. आवाज तर येते त्याच्यामध्ये एका. तीन पकड ना त्याला. हेच भाऊ ह्या साईडला फिरव. आता ह्या साईडला हा एक काढला. एकच आहे आहे अजून दोन होते ना याच्यामध्ये. किती भेटले रे? हा रे चांगली भेट. याच्यामध्ये किती भेटली? तीन तीन तास याच्यामध्ये. संपले. तीन झालं झालं झालं. तीन भेटली. हा पहिला ना रे, खाली बाजूला तो ना. बघा एवढे भेटलेत. चांगली साईज आहे पण मस्त भेटले त्याच्यामध्ये. पिवळे आहेत मस्त. देवडू काढता काढता किरवाच बाहेर आला. तो मोठा पण येईल बाहेर. तो टोपच बाहेर आण ना. पिशवी दे, हातावरून काढतो. सावकाश रे बाबा, तो जिवंत आहे का बघ पहिला. बघ बाप केवढा रे हा. पहिले त्याला पकड. अरे अरे आहेत ना एक. हा मस्त भेटला रे. हा ह्यानेच त्याला मारलाय. मजबूत साईड आहे. दाखव बाबू, दाखव बाबू, भाऊ दाखव इकडे.
पकड ना अंगड्या. हा रे असं पकड वरती. हा असं पकड वरती. हा मोठा साईज आहे. मस्त साईज भेटली. केवढा रंगारी आहे असली रंगाड्या. अगो बाप रे दोघं तसेच आहेत. काय रे हा बघा शेपटी खाल्लं दे शेप. याला मारून टाकलं रे. हिरवा आहे तो पण अंगारदा. अजून 2 किलो. पण हा पण चांगला आहे. अरे हे काय मोठी साईज आहे. आपण ह्या बळीच आहेत ना. 2 याच्यामध्ये साप शिरलाय. हातला इकडे पण बघ दे रे. अभय काय सगळीकडे बाहेर पडता. हा मोठा असाच रंगाऱ्या पिशलू नाही. इकडून गेला वाटतो. हो ते अरे काय हा केवढा आहे. काय कर बाबूदा. किती भेटली रे टोटल. 1 2 3 4 5 6. मेला काय ह्याच्यामध्ये पण आहे. काय रे हे 2 साप. काय नाही काय किरवी नाही. किरवी कुठे आहेत ते? भाई पण सामारला गेला. केवढा मोठा आहे रे हा. 15च्या आसपास झाली ना रे. दाखव सावकाशात बघ. हाय बघ त्याचा एक आंगडा बघ. गलवील असं पकडला. कळणार पण नाही. इकडे बघ थांब. हा पकड देते काय नाही. नीट पकड फक्त. दाखव इकडे वरती बघ. आंगड्या पळतुडी. केवढा आहे रे हा काय. ह्याच्या परत झाडा असतात अंगड.